आणि मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईतील खाजगी पाणी टँकर संघटनेनं सेवा बंदचा इशारा दिलाय। केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे टँकर व्यवसाय अडचणीत आलाय। तोडगा न निघाल्यास रात्री 12 पासून मुंबईतील खाजगी पाणी टँकर सेवा बंद होणार आहे। सध्या मुंबईत 10% पाणी कपात सुरू असून अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामं केली जात आहेत। या काळात खाजगी टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे जर मुंबईतील खाजगी टँकर सेवा बंद झाली तर मुंबईकरांसमोर मोठं संकट उभं राहील। कलेक्टरकडून आणि तहसीलदाराकडून लेटर मिळाले, नोटीस मिळाले की तुमच्याकडे जर CJWचे NOC नसेल तर आम्ही तुमचे इलेक्ट्रिसिटी कट करू, जे वीज पुरवठा खंडित करू कायमस्वरूपी। तर म्हणून आमच्या विहिरीवरने आम्हाला पाणी भरून देण्याची मनाई केली आणि त्यामुळे आम्ही आमचे टँकर्स आज रात्रीपासून उभे करतोय, ऑफरोड करतोय। जोपर्यंत पुढील काही निर्णय होत नाही सरकारकडून तोपर्यंत आम्ही आमच्याकडे उभे ठेवणार आहोत। बुलढाण्यातील लाखनवाडा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 15-20 दिवसांनी केवळ 10 ते 15 मिनिटं पाणी नळाला येत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत। ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागते आहे। 22 गाव योजनेच्या पाईपलाईनमधील बिघाड आणि विहिरी आटल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे। लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येते। इथं कमीत कमी 12 महिन्यातून 48 दिवस नळ येतात आणि त्यातही 10 मिनिटं म्हणजे 490 मिनिट फक्त आम्हाला पाणी भेटते आणि बिल घ्यायला पूर्ण ग्रामपंचायत वाले येतात। मग एक तर म्हणलं त्याला दररोज डेली नळ सोडा, नाहीत मग आम्ही इकडून नळ्या लावतो, नाहीत मग काही हांड्या फांड्यात घेऊन जातो आणि मी तर काही नेऊ शकत नाही, मी अपंग माणूस आहो। हो पण लय दुरून आणलं, जिल्हा परिषदच्या मांग घर आहे, मला पाणीच नाही, नळ नाही, मला पाणी नाही, माझी लय परेशानी आहे। मला हापशी येलाय पण ते हापशी कधी आणतात काय माहित। आता गावातली ज्याची त्याची नळ आहे त्याची परेशानी काले, ज्याला नळ नाही त्याची परेशानी आहे।